परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जुनी अभिलेख कार्यालय आहे. आज या ठिकाणी रविवारचा दिवस असून सुट्टीचा दिवस असताना देखील काही कर्मचारी या ठिकाणी काम करत असल्याची माहिती मिळालेली आहे. जिंतूर तालुक्यातील मराठी पत्रकार संघाचे काही पत्रकार देखील या ठिकाणी आलेले आहेत. प्रायव्हेट माणूस काय काम करायचे, प्रायव्हेट माणूस काय करायचे सांगा ना आम्हाला. प्रायव्हेट काही शासकीय कर्मचारी येतात, तुमच्या खुर्चीवर कसे बसले ते जसं मी पत्रकार शिकले तर आपण आपला परिचय द्या ना मला. परिचय द्या आणि शुद्ध मराठी. कुठे आपण काय करताय सध्या? शासकीय खुर्ची शासकीय टेबलावर दिवशी कशा बसले आपण? सरांच्या मालकीचं ऑफिस येत आहे. मग मी बसू शकतो का त्या खुर्चीवर? आम्हाला बसत नाही त्या खुर्चीवर. ते सहकार्य करणं मी कशाला बोलू चूक बरोबर. रविवारी ऑफिस का उघडे एवढं विचारतो. बसलो दिवसभर काय करायचे सर? आपण सांगा. मी कार्यालयीन भाषा वापरायलो ना, तुम्ही म्हणले कार्यालयीन भाषा वापरा. आम्ही आवडत बोलणार, तुम्ही मित्र कोणते दाखले केले दाखवा ना सर. लॅपटॉप इकडे गेले बालाजी. काय केलं सरांनी, देशमुख सरांनी? दाखवा. मी काय नाही केलं, त्यांना मी करून दिलं दुरुस्ती. आज सुट्टी चालू केले तुम्हाला, तुम्ही वरिष्ठाकडून परमिशन घेतली काय? दिवशी काम करू सुट्टीच्या दिवशी काम करता येते आणि परमिशन घ्यावं लागते तुम्हाला. त्यांना रविवार नाही का? ते घरी तुम्ही एकटेच काम करता, त्याचं कारण काय ते सांगा ना. इथं लोकल मध्ये सगळे अपडाऊन करणार येतात. तुमचं सांगायचं तात्पर्य हे की सगळे परभणीहून अपडाऊन करतात इथं कर्मचारी. तुम्ही आता म्हणजे मी एकटा तिथं राहतो. तुम्ही आता काय म्हणजे मी एकटा तिथं राहतो. सगळे कर्मचारी परभणीहून अपडाऊन करतात. काय आपण सांगायचं काम नाही. त्याला शासकीय टेबलावर कसं बसू दिलंस? आम्ही शासनाच्या खाजगी माणूस कसा करणार? तुम्ही नोकऱ्या सोडून द्या ना, तुम्ही राजीनामे घ्या, ते काम करत. तुमच्याकडे होत नाही अरे तुम्ही सांगा ना काय बोलणार. म्हणजे ही कोणती भाषा झाली सर आपली? ही कार्यालयीन भाषा आहे का आपली? आपण ज्याप्रमाणे निवेदन दिलं कार्यालयीन भाषा वापरावी, त्या भाषेची मर्यादा पाहूनच बोलतोय ना मी. जर तुम्ही समर्थ नसताल कार्यालयीन कामं करायला, बाहेरच्या माणसं जर तुम्हाला लागत असतील तर आपण काय नोकरी करता, का शासनाचे पगार घेत असेल? म्हणजे आता शासनाने तुमचे मित्र त्याच्यामध्ये तुम्हाला इतके 24 तास कर्मचारी तसं नसतं ना. तुम्ही म्हणाले प्रकरण खूप पेंडी आहे. काम करता प्रश्न हा येतो. चालले कुठं ऑफिस उघडे ठेवून? पुढे काय वायर आहे कशी करायची? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल किंवा प्रशासन शासन म्हणत आहे की या ठिकाणी विजेचा तुटवडा भासत असल्यामुळे शासकीय कार्यालयामध्ये होईल तेवढी वीज बचत करा. आज सुट्टीचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे, एक कर्मचारी काम करतो आणि या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी महावितरणची विजेची या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी फॅन चालू आहे, ट्यूब चालू आहे. तसेच या ठिकाणी एक कर्मचारी काम करत असेल तर मग या ठिकाणी प्रश्न असा येतो, हा प्रवेश निषेध म्हणून लिहिलेला आहे. नो एंट्रीचा लावलेला बोर्ड आहे. या ठिकाणी अभिलेख कक्ष कार्यालय आहे, हा उघडा आहे. या ठिकाणी एकच कर्मचारी काम करतो.
तो म्हणतो मी लॅपटॉपवर काम करण्यासाठी इथं आलेलं, काय पेंटिंग काम करण्यासाठी आलं. मग तो इथं बसून एका पंख्याच्या द्वारे तो काम करू शकला असता, परंतु नाही, त्याने पूर्ण पंखे चालू केले, पूर्ण लाईट चालू केली. तसेच आपण बघू शकता या ठिकाणी जे काही गुप्त माहिती ज्याच्यामध्ये असते, म्हणजे या ठिकाणी संपूर्ण शेतकरी असेल किंवा जे पण आवश्यक कागदपत्रांची जी निगराणीचा जो डिपार्टमेंट असतो, जो कार्यालय असतो, जो ऑफिस आहे, तो देखील या ठिकाणी उघडा ठेवण्यात आलेला आहे. कारण या ठिकाणी कोणताही अधिकारी नाही म्हणून आम्ही त्यामध्ये जाऊ शकत नाही. प्रश्न हा उद्भवतो की हा जो कार्यालय आहे, कार्यालयाचा वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी कोणीही उपस्थित नाही सध्या घडीला. काही पत्रकार मंडळी आलेले, काही दिवसापूर्वी एका जिंतूर येथील वकिलांनी काही प्रकरणासाठी त्यांना सांगितलं, त्यावेळेस त्याच्या विरुद्ध त्यांनी सर्वांनी एकजूट करत त्या ठिकाणी निवेदन सादर केले आणि म्हणले की या ठिकाणी आमची या ठिकाणी बदनामी करण्यात आलेली आहे. मात्र आपण बघितलं तर भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कोणत्याही परिस्थितीत शेतकरी असत किंवा रोज मजुरी करणारा माणूस असत, त्यांना या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी चक्रात मारावे लागत असतात. त्यामुळे या ठिकाणी हे प्रकरण आपण बघू शकता. तर बघा या ठिकाणी सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस कधी येईल हे सांगता येत नाही. ही झेरॉक्स मशीन आहे, म्हणजे बाजूला ही खिडकी उघडी आहे. ही कुठची एक खिडकी दिसत आहे आपल्याला. या खिडकीच्या मधून या ठिकाणी अशा प्रकारची ही झेरॉक्स मशीन आहे. जर पाऊस पडला की मशीन क्षतिग्रस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सगळे टेबल लावलेले, खुर्च्या लावलेले, हे या ठिकाणी कागद बघा, कागदपत्र वगैरे जसे तसे ठेवलेले आहे. या ठिकाणी काय त्यांचे साहित्य ठेवण्यात आलेले वरीचे